सिल्लोड तहसील कार्यालयाच्या वतीने चोटीवाळू वाहतूक करणाऱ्यांवरती करण्यात आली मोठी कारवाई. अनेक वाहने घेतली ताब्यात. आज बुधवार 3 जून रोजी सायंकाळी 5 वाजता सिल्लोड तहसील कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यात अवैध गोणखनिज उत्खनन व वाहतुकीवर तहसील प्रशासनाने मोठी कारवाई करत 4 वाहने जप्त केली असून तहसीलदार अंकिता ताकबाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रात्रीच्या वेळी गस्त घालून ही कारवाई केली आहे. तहसीलदार अंकिता ताकबाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी तालुक्यातील विविध नदीपात्रावरती पाहणी केली. यावेळी परवानगीशिवाय वाळूची वाहतूक करताना 4 वाहने आढळून आली. संबंधित वाहनांमध्ये ट्रॅक्टर व हायवा वाहनांचा समावेश असून त्यांच्याकडून एकूण 10.5 ब्रासची अधिक वाळू जप्त करण्यात आली असून कारवाई दरम्यान सिसारखेडा त्याचबरोबर केळवाडा, कोटनांद्रा परिसरातून वाहने ताब्यात घेण्यात आली. संबंधित वाहनधारकांवर एकूण 9,57,600 रुपयाचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती आज रोजी सिल्लोड तहसील कार्यालयाच्या वतीने सदरील माहिती माध्यमांना देण्यात आली आहे.